लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद आणि त्यांना ती साडी मिळून जाईल. त्यांनी तर देवाभाऊचेच पैसे घेतले राहिले. देवाभाऊच्या पैशावर डोळा आहे त्यांचा. बरं ताईंचा नाही, भाऊंचा पण आहे. अजून कोण? उगाना कोण घेणार? साडी नाही जिंकायची का? मस्त पैठणी, हा कलर खूप छान आहे, मला खूप आवडली होती. मीच घेऊ का उगाना? मीच घेऊ का? मग साडी मलाच मिळेल, तुम्हाला नाही मिळणार. चला कोण घेत आहे? आपल्या जुन्या मावशा काक्या, अहो मोठे मोठे उखाणे घ्या ना. खाली बसून आपली इच्छा आकांक्षा आजच्या दिवशी तरी कोणी मारू नका. सगळ्यांनी मुक्त व्हा, व्यक्त व्हा. आपलाच मंच आहे, आपल्यासाठीच आहे. बरोबर आहे ना? माझं नाव वर्षा रमेश मोरे. कमळाचा फूल पंख्याच्या हवेला, लक्ष्मण बडेनी बहीण दिली रमेश पाटलाच्या सेवेला. करता की नाही मग सेवा रोज ना? अजून कोण? अजून कोण घेणार आहे? चांगलं घ्या ना, फिल्मी एखादा. नाही कॉमेडी येत, नाही मोठा आहे, फिल्मी घ्या. इंग्लिशचा घ्या, मराठीचा घ्या, उर्दूचा घ्या. चला चला, प्रथम आपलं नाव सांगायचं. माझं नाव मनीषा संजय धाडकर. गव्हाचं पोतं सुईनं उसवलं, गव्हाचं पोतं सुईनं उसवलं. संजय आप्पांनी मला पावडर लावून फसवलं. संजय आप्पांनी मला पावडर लावून फसवलं. माझं नाव प्रीती गजानन जाधव. सुखदुःखाच्या वाटेवर गजाननरावांना नेहमी साथ देईल. सुखदुःखाच्या वाटेवर गजाननरावांना नेहमी साथ देईल. त्यांच्यासाठी 2 शर्ट घ्यायला गेली की माझ्यासाठी 4 साड्या नक्की घेईल. कोण घेत आहे अजून? या या. माझे नाव सरिता मनोज लोटे. उखाणा घेते. समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू, समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू. मनोजराव दिसतात खूपच साधे, पण आतून आहेत खूपच चालू. अगो बाई, बायको तरी कुठे साधी आहे. हॅलो, मी उज्ज्वला गणेश चक्रवात. माझा उखाणा आहे देशावरचा. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची फूल, गणेशरावच्या नावे ते चक्रवाची सूल. अशोक चक्राची फूल, गणेशरावच्या नावे ते चक्रवाची सूल. जीवनात वावळ उखाणा गेले आता. नंदन पुतळी मनमन माती उतरले खान. सासूबाईच्या पोटी जन्मले राम. राम गेले बाजारात, बाजारातून आणले करडी. करडीचे घेतले आरडी. नंदाचं बाळात बंदिराचं लग्न. हाती दिली परात, गेले घरात. हाती दिली साडी, गेले माडी. नाव पण घेतली जेवणी. रघुनाथराव कल्याणकराची मेवणी. नाव पण घेतली गेवर. राजेंद्र काकडेची बहीण. नाव पण घेतली काशी. जीवनराव धोपटेची भाशी. नाव पण घेतली एक. वसंतराव काकडेची लेख. नाव पण घेतली शहाणी. शिवनाथरावची राणी. माझं नाव जयश्री प्रेमदास फुले. सप्तपदीच्या या वाटेवर नेहमी तुमची साथ देईल. प्रेमदासरावांचं नाव घेते. सप्तपदी देईल. प्रेमदासरावांसाठी एखादा शर्ट घेताना माझ्यासाठी 4-5 साड्या घेईल. चलती है गाड़ी ये धूल, विजयराव के हाथ में गुलाब का फूल. विजयराव के हाथ में गुलाब का फूल. माझं नाव कविता भगवानराव. स्वयंपाकावर घेते. अभी पकाऊंगी चावल, फिर पकाऊंगी रोटी. भगवान का नाम लेती हूँ, जादव साहब की बेटी. 1 2 3 4 शब्द झाले 4. भगवानने मागितली कार, पण पैसा झालाय फार. धीरज गडमल. दीपक भाऊ बडेच्या ऑफिस पासून ग्रामपंचायत पर्यंत पेरला लसूण.
महिला दिनानिमित्त कार्यक्रमाला जाण्यासाठी वैशाली बसली रुसून, तर धीरज रावांनी आणला तिला रॅलीसाठी स्कूटीवर बसून. घरी होता अंगण, अंगणात होते झाड, झाडावर होता खोपा. धीरज रावांनी दाखवला वैशालीला पिक्चर प्यार का तोहफा. माझं नाव छाया राजकुमार अग्रवाल. घूंघर वाले बालों में सोने की पीन, राजकुमार का नाम लेती महिला जागतिक दिन. पैठणी साडीवर उठून दिसते ठुशी, पैठणी साडीवर उठून दिसते ठुशी. अशोकरावांचं नाव घेते महिला दिनांच्या दिवशी. नमस्कार, मी मोहिनी दीपक बडे, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस. आज रांजणगाव शेनकुंजी येथे पूर्ण महिला मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज जागतिक महिला दिनानिमित्त एक अमोघ जांदे सर यांचे एक अभिनेता आहेत, त्यांचे एक मार्गदर्शन आपण ठेवलेलं होतं. तसेच ॲडव्होकेट आशा शेरखाने मॅडम यांचंही आपण मार्गदर्शन ठेवलं होतं की महिलांना कायद्याविषयक जी काही माहिती मिळावी त्यासाठी आपण हे मार्गदर्शन ठेवण्यात आलेलं होतं. तसेच आम्ही सकाळी 10 वाजता एक 2 व्हीलर बाईक रॅली काढलेली. त्या बाईक रॅलीमध्ये खरंच महिलांचा खूप छान सहभाग यामध्ये नोंदवलेला होता. आणि ग्रामपंचायतमधील ज्या सफाई कामगार आहेत की ज्या रस्त्यावरचा कचरा आपण जी काही घाण करतो ती त्या स्वच्छ करतात, त्यांचाही आज सत्कार सोहळा आम्ही ठेवण्यात आलेला होता. आपल्या रांजणगावमध्ये प्रथमच बाईक रॅली काढण्यात आली. ही संकल्पना आपल्याला कसं काय आली? असंच झालं की आजपर्यंत रांजणगावमध्ये बाईक रॅली कोणीही काढली नव्हती आणि त्यामध्ये महिला बाहेर निघत नव्हत्या. महिलांकडं सर्वांकडे स्कूटी असून त्या फक्त त्याचा वापर भाजीपाला आणण्यासाठी, मुलं शाळेत सोडण्यासाठी एवढाच करतात. पण त्यांना हे माहीत नाही की ती स्कूटी आपली हक्काची आहे आणि आपण याच्यामध्ये आपलं स्वतःचं जे अस्तित्व आहे ते आपण कधी दाखवणार ना. त्यासाठी आम्ही आज महिलांना बाहेर काढण्याचा विचार केला की महिला दिन हा आपल्यासाठी आहे आणि आपण त्यामध्ये काय काय करू शकतो हे त्यांना सिद्ध करण्यासाठी आज 2 व्हीलर रॅली काढण्यात आली. जागतिक महिला दिनानिमित्त आपण महिलांना काय सांगू? जागतिक महिला दिनानिमित्त आज मी महिलांना एवढंच सांगेल की तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक या सर्व कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. त्याने तुमची एक ओळख निर्माण करा आणि तुम्ही सामाजिकरित्या तुम्ही सर्वांना मदतही करा, ही एवढीच मी इच्छा व्यक्त करते.